शिरके, खुद को बहुत तेज तर्रार समझते हो, हाँ? बहुत घमंड है ना तुम्हें मरहट्टा होने पर। एक बात सुन लो, अभी तो तुम घुटने पे आए हो। अगर आगे जीना चाहते हो तो इस्लाम कबूल करो, फिर ये सारी जागीरी हम तुम्हें सौंप देंगे। जनाब, आम्ही मुसलमान झालो असतो, पण या खेळण्यावरचा राजा शंकरराय आम्हाला जिवंत सोडणार नाही. मी जर मुसलमान झालो आणि ही जहागीर जर मला दिली तर राजा शंकरराय हे आमचं तुकडं तुकडं करेल आणि कोल्या कुत्र्यासनी खायला घालेल. हे बघा, तुम्ही लई जिगरबाज आहे. जर तुम्ही शंकरराय राजाचा पराभव केलासा तर मीच काय, अहो या जहागिरीत येणारी सगळी माणसं फार मुसलमान करून तुमच्या पायाखाली नाही ठेवली तर पाचं नाव सांगणार नाही. वाह, कहाँ रहता है ये तुम्हारा राजा शंकर राय? हे इथंच की खेळणा किल्ला आहे त्याच्यावरच राहत्यात. अहो गडाव काही लई सैनिक नाहीत आणि गडावर लई धनधान्य सोनं नाणं लई आहे. मी तुम्हाला सगळ्या वाटा धावतो, चला. हाँ? ठीक है, अगर यही बात है तो हम तुम्हारे शंकर राय को तुम्हारे जैसे ही घुटनों पे लाएंगे. अगर वो हमारे सामने झुका नहीं तो उसके टुकड़े टुकड़े करके यही खेलना किले पर फेंक देंगे, समझे? चलो तैयारी करो. जी जनाब. अशा तऱ्हेनं शिर्केनी त्याला आपल्या गोड बोलण्यात फसवलं आणि खेळण्या किल्ल्याच्या दिशेनं घेऊन गेले. खेळण्या किल्ल्याची वाट तशी बिकट. गडावर पोहोचायचं म्हटलं तर जंगलातून वाट काढावी लागते. शिर्केनी त्यांच्यातील काही गुप्तहेर शंकररायाकडे पाठवले आणि आपणही तयारीत राहा असा गुप्तहेरांच्याकडून निरोपही पोहोचवला. किल्ल्याच्या जवळपास पोहोचता पोहोचता साऱ्या सैनिकांचे हाल झाले. त्यांची अवस्था मरणासन्न होऊन बसली आणि अशा परिस्थितीत लढाई तर दूरच, पण चालणं सुद्धा मुश्किल झालं. सैन्य मरणासन्न अवस्थेत असतानाच शंकररायाच्या सैन्यानं मलिकच्या सैन्यातले 7,000 सैनिक कापून काढले. त्याला कळून चुकलं, आपण मराठ्यांच्या गनिमी कार्यात अडकलो आहोत. मलिकची पळताभूल थोडी झाली. मलिक मृत्युमुखी पडला. मराठ्यांच्या गनिमी कार्याची जगातली बहुतेक ही पहिलीच लढाई याच खेळणा किल्ल्याच्या म्हणजे विशाळगडाच्या साक्षीनं झाली. आणि राजा 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 राजा, पुढं धोका आहे. विशाळगडावर जाणं मुश्किल आहे राजा. का मुश्किल असेल? कोण अडवेल आम्हाला? राजा, आपलीच माणसं वैरी होऊन आपल्या पुढे उभी टाकले ती. सूर्यराव आणि जो जसवंतराव. मराठी रक्ताला लागलेली ही दुहीची कीड संपणार नाही. मावळ्यांनो, उपसा तलवारी. आज आडवे येतील तितकेच कापायचे. त्या तिथे पावनखिंडीत माझे बांधल आपल्या छातीचा बांध घालून यळतड करत आहेत. आम्ही तोफेची आवाज देणार नाही तोवर मावळे तिकडून हटणार नाही. आपण मुरगळ आहोत, पण लाखाच्या फौजेलाही भारी पडू. चला. मागे जा. हा गड आमच्या ताब्यात आहे. अरे हात, परक्यांची चुंकी झेलणाऱ्या हातांनी या विशाळ गाडाच्या मातीला हात लावावा कशाला? असे हात मुळापासून उखडून फेकू आम्ही. शिवाजी, शहाणपणाचा सल्ला देतो ऐक. मुकाट्यानं आला हजरत समोर उभा राहा. आणि तुझ्या स्वराज्य परास मोठी जहागीर तुला इनायत होईल. टाचेखाली ठेवतो असल्या जहागिरी आम्ही. यवनाच्या पिकदानीत बिर्याणी काढून खायची हौस तुम्हाला असेल, आम्हाला नाही. शिवाजी, या 5-50 मावळ्यांची इथं चटणी होईल हे विसरू नकोस. अरे का म्हणून स्वतःच्या मरणाला अवतान देतो. मराठी हौस बाळगल्याशिवाय जगण्याचं मोल वाढत नाही. मरू तरी बेहतर. दैत्याच्या मनामनात लाख शिवाजी तरीही जिंदा राहतील. पण तुमचं काय? या असल्या तुमच्या लाचार हातात
शिवाजीला पेलण्याचं बळ उरलंय कुठं? मीही जातीवंत मराठेच आहोत शिवाजी, विसरू नको. यवनाची हुजरीगिरी करणाऱ्या बाजारबुंग्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेऊ नये. चला तोफेचे इशारे द्या. अरे इथला राजा कोण? मीच. अरे इथला बादशाह कोण? मी. सांग. अजी वो छोरवांदा देखो क्या करने लगई, कत्ता वरडने लगई. आगे आचन ते छोड़ गे, आपले को क्या करने का? आपले ह्याच भाडीचे रहने वाले आहे नव्हे. तुझ्या बिर्याणी का मुर्गा पका जा. क्या नवेच तुम्ही भी. अजी हाउर सुनो, उधर भी लोका के नहीं पत्ते खेलने लगई, पैसे लगा कू. क्या क्या बड़बड़ने लगई क्या मालूम. आगे खेलने ते छोड़ गे, आपला क्या जाते? आपले को पैसे मिलते ही नव्हे. काय को शेर फिराने लग्या. वो दुसरे लोका की वस्तीर मुर्गा काटको लातू. तुझ्या जाओ जाओ, तुम्हारा कायम का हाइयो, जरा भी सुनते नहीं. क्या करने लगे रे? कत्ते का प्यार. तुझे क्या करने का? अरे मेरे भी 10-15 हैं. जल्दी आओ तो मर्दा. फिर को आ जाएगा, बाद में कापेंगे. भाई सामान क्या क्या है रे तेरे कने? ये देखा, आईबी हाय, नंबर 1 हाय, स्टॉक हाय, काटर हाय, खंबा हाय और कंट्री भी हाय. तुझे क्या होना? रहने आई हूँ, उनको कुछ को बोलतो. जा पूछ कहाँ जा. चला की रे. आलो की रे इथं. आणि कुठे चाललायस? अरे तिकडे वरात गायब झालती की. तिकडे लय भारी वाटते. असलं गारगार वारे येतंय. नको बाबा, तिथं गावलो बिवलो की लय मारत्यात. इथं घंटा येतात मारायला. कशाला मर्दा, बस की इथंच. कुठं गावलो बिवलो तर इंस्टाग्रामवर फेमस होशील. गे बस इथंच. कशाला डोसक्याला ताप. तू बस अंडी घालत, मी तिकडं वडून येतो. ए मी बी आलो, थांब. जावा जावा, गावला की कसं लालून येता बघा. हे ती जाऊ देत बोंबलत. तू पॅक भर. ते नव मी तो पण येणार नाही नव. नाही रे, या भागात आपलीच माणसं आहेत. काय होत नाही. तू पॅक भर आणि पत्ते काढ. 3 पाणी खेळूया. पाणी आणलीस काय? अरे विकत मिळतं इथं. आणि नसलं तर विहिरीतनं काढ की. अरे इथं कुठे विहीर आहे? अरे आपण बसलोय त्या घराखालीच विहीर आहे. विहिरीवर घर बांधले मर्दा. अरे घरासकट आपण हिरीत जायचं नाही ना. नाही रे, बस इथंच. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत सांग या हरामखोरांना, माझा विशाळगड कसा होता. हे सह्याद्री, सांग या भयकरांना, हा गड स्वराज्याची राजधानी होता. सांग यांना, त्या औरंग्याचा सगळ्यात जास्त हाल मराठ्यांनी याच गडाच्या पायथ्याशी केलं होतं. सांग यांना, माझ्या गडावर धर्माचा बाजार नव्हता. माझा हा गड दारुड्यांचा नव्हता की दारू विकणाऱ्यांचा पण नव्हता. भ्रामक अंधश्रद्धेसाठी कोंबडी कापणाऱ्यांचा पण नव्हता आणि अय्याशीसाठी येऊन कोंबड्या खाणाऱ्यांचा पण नव्हता. माझ्या गडावर भक्कम बुरुज होता, दरवाजा होता, अभेद्य तटबंदी होती. माझा हा गड मराठा साम्राज्याचं वैभव होता. तुम्ही ते वैभव नष्ट करणारे नालायक आहात. हे सह्याद्री, सांग या नालायकांना, याच विशाळगडाने माझा जीव सुद्धा वाचवला होता.
माझा जीव वाचवण्यासाठी खिल्लीत मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताचा चिखल केला होता. हे सह्याद्री, सांग यांना, अजूनही खिंडीतल्या पाण्याचा रंग लालच दिसेल तुम्हाला. हे सह्याद्री सांग, हे सह्याद्री सांग यांना. महाराज. सयाजी, जी राजा. एकेकाला आमच्या समोर उभे करा. आमच्या जगदंबेची धार इतकीही भोतकताई झाली की असा नंगा नाच करणाऱ्यांना आम्ही राजी खुशीनं खपवून घेऊ. अनासमोर या फेकडांना. जी राजा. चला र, चला महाराजांच्या मोर. बोल, तू का आलायस इथं? महाराज, माझ्या लेकरासाठी नवस आहे. तापातनं बरं व्हावं म्हणून कोंबडं देऊन बोललो होतो. घ्या. आता तुमचं काय र? महाराज, आम्ही तालमीचे खेळाडू आहोत. यावर्षी जरा स्पर्धेत शिकावं म्हणून कोंबडा कापायला आले. आम्ही ते इन्व्हॉर्मेंटच्या स्टडीसाठी आलतो. हा? चाचा आल्या. क्यों चाचा, आपका क्या हाल है? राजा जी, हाँ हमारा तो धंधा है इधर. धंदा? अरे कोंबड्या, दारू, गांजा ऐकायचा? अरे एवढा मोठा दिल्लीपती औरंगजेब, त्याच्या तोफांच्या मोर तिथली तटबंदी झुकली नाही. ती तुमच्या या धंद्यापायी ठसळायला लागल्या. वार वा तुमचा धंदा. कधी काळी स्वराज्याची राजधानी असलेला योगड, अरे आज उघडा करून ठेवलायचा तुम्ही. इथं रयतेची ताण भागावी म्हणून बांधलेल्या हिरीवर तुम्ही खरं बांधलायचा. अशी पुण्याई झाकून उघडी नागडी पाप दाखवायला लागलाय सवय जगाला. हा? यो धंदा वय रे तुमचा. कळलं आमासनी? महाराज, समध्यांचा लेखाजोखा झालाय. आता हाना ह्यांच्या टाळक्यात जगदंबेचं पात. यांना असं हाणून ही दुर्दशा मिटत नाही सयाजी. इतिहासाबद्दलच्या आस्था आणि श्रद्धा अशा मारून मुटकून निर्माण होत नाहीत. अशी कुठली व्यवस्था इथं निर्माण होते की या तरुणांना बरबटून सोडते? या भक्कम चिऱ्यासारखी असणारी यांची छाती आज का घुसमटते? आई वाघजाई, या प्रश्नाचा वेध घेण्याची शक्ती आम्हाला दे. उद्या 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 गाई उद्या उद्या. आई आली, आई आली आमची आई. उद्या गाई उद्या उद्या. बहिरजी, मुजराराज. बहिरजी, अगदी योग्य वक्ताला आला सा. राजे, अहो इतकं उदास होऊ नका असा. बहिरजी, राजे, हे बघा, उडदामध्ये जसं काळ गोरण असत्यात, जसं दिवस आणि रात्र हातात हात घालून फिरत्यात, तसं राजे, जिथं यो अनाचार आहे तिथं चांगल्या विचारानं झटणारी मंडळी बी आहे ती. असे लोक आहेत तिथे? अहो राजे, या अंधारात बी तुमच्याच विचारांची मशाल घेऊन चालणारी मंडळी बी आहेत. इथला यो सारा कचरा साफ करत्यात, दारूबाजासनी झोडीपत्यात, गडाचं पावित्र्य ठेवत्यात आणि ढासळणाऱ्या चिऱ्याचं दगड बी उचलत्यात. आणि आपले हे वर्दीतले मावळे आहेत की ते बी आपली चाकरी चोख बजावतात बरं का महाराज. हा बहिरजी, महाराष्ट्राच्या मातीतून यांनी स्वराज्य विचार हलवू दिला नाही. जोवर हे चंद्र सूर्य तारे आहेत तोवर हा विचार असाच अबाधित राहील. ही वहिवाट अशीच रुजू द्या. माझ्या विशाळगडाला मोकळा श्वास घेऊ द्या. राजे, तोफांना बत्ती द्यावी लागेल. तिकडे खिंडीत बांधन सेना इशारतीची वाट बघत्यात. जगदंब जगदंब. चला.
कागजाई तुझ्या पायाशी खेळ मांडलाय सत्वर ये देवा भगवंतेश्वरा भक्तांना सद्बुद्धी द्यायला ये उदक आई उद उद हे अजाण आई तुझी लेकर घुसमटली बघ आज दारू गांजा कोंबडी बाटली देश धडीला लाज अशी कशी ग सांग भवानी तुझ्या भक्तीची तरा काळा ठिक्कर कोळसा झाला इशाळ गणीचा हिरा सावर आई तुझ्या हातानं इसकटलेला होत पाजळून भाव भक्तीचा घाल तुझा गोंधळ आई उध ग आई उध 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 धर्म म्हणून अधर्मास का इथं पुजावे आता घुसमटलेल्या काळजातली सांग कुणाही व्यथा चिरा चिराग निसतो लागला मरण डोळ्या पुढे असे तुडवतो तुझ्याच दारी रक्त मांसाचे सडे कुऱ्हाडीचा बगतांडा झाला अक्त गोतांचा काळ पोत पाजून भाव भक्तीचा घालू तुझा गोंधळ. आई उध ग आई उध आई उध ग आई उध आई उध